मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बॅसनर परिसरामध्ये एक शुकशुकाट जो आहे तो सध्या दिसून येतोय। हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता आणि एकच गोंधळ या ठिकाणी माजलेला बघायला मिळाला होता। आपण बघतोय की हे किचन आहे, या ठिकाणी एक छोटंसं हॉटेल होतं, त्याचा आपण बघतोय की कशा पद्धतीनं खुर्च्या या ठिकाणी पडलेल्या बघायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण बघतोय की गॅस सिलेंडर देखील तसंच पडलेलं बघायला मिळत आहे। गॅसवर या ठिकाणी जी आहे ती भांडी होती, या ठिकाणी चहा, ऑमलेट, मॅगी इत्यादी पदार्थ जे आहेत ते बनवले जात होते। मात्र आपण बघतोय की या ठिकाणी ह्या एकच गोंधळ माजल्यानंतरची काय नेमकी परिस्थिती होती याचं उदाहरण या ठिकाणी जे आहे ते दृश्यांच्या मार्फत आपण बघू शकतो। खुर्च्या ज्या आहेत त्या अतिशय विखुरलेल्या अवस्थेमध्ये पडलेल्या बघायला मिळत आहे। मी आता एका दुकानात जाते, या दुकानामध्ये आपण बघतोय की याच परिसरामध्ये मॅगी खाण्यासाठी जी आहे ती काही मंडळी बसली होती। मॅगी ची ऑर्डर देखील दिली होती। मॅगीचे या ठिकाणी जे आहेत ते रॅपर्स देखील पडलेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की एकच अफरातफरी जी आहे ती माजलेली बघायला मिळाली आणि त्यानंतर जो गोंधळ उडाला त्याची ही परिस्थिती, एक भयान परिस्थिती जी होती ती या ठिकाणी आता दृश्यांच्या मार्फत जी आहे ती आपण बघू शकतो। त्याच्यामुळे एकूणच या ठिकाणी नेमकं काय झालं असावं याचं एक दृश्य जे आहे ते या संपूर्ण चित्रांच्या मार्फत आपल्याला दिसून येत आहे। ज्यावेळेस हा गोळीबार झाला त्यावेळेस याच ठिकाणी अनेक जण खायला बसलेली होती। बाहेरच्या बाजूला जर आपण बघितलं तर टेबल्स जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत। त्याच ठिकाणी बसून जी आहे ती लोकांनी ऑर्डर दिली होती आणि त्यानंतर गोळीबार झाला आणि एकच अफरातफरी जी आहे ती या परिसरामध्ये माजलेली बघायला मिळाली आणि त्यानंतर याच दुकानामध्ये जे आहे ते दुकान मालिक जे होते किंवा या ठिकाणी जे उपस्थित असलेली लोक होती ती एकूणच पळून कशा पद्धतीने गेली, सगळ्या गोष्टी तशाच्या तशाच टाकून जी आहे ती ही मंडळी पळून गेली असल्याचं या दृश्यांमधून आपण जे आहे ते स्पष्टपणे पाहू शकतो। कॅमेरापासून गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, पहलगाम।